रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे. रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा. पालिकेची पहिली स्थायी समिती सभा झाली. त्याच्यामध्ये 4,853 कोटी रुपयाचं आज प्राथमिक बजेट पास केलं आणि या बजेट पास करताना सर्वांनी सहमती दाखवली आणि आम्ही त्यांच्याकडनं वेळ मागितलं. एवढं 4,800 कोटीचा जो बजेट आहे त्या बजेटवर आम्हाला एका दिवसात आम्हाला माहिती पडणार नाही, अभ्यास करायला वेळ द्या. आणखी कोणकोणत्या योजना आहेत, कोणत्या योजना आम्हाला टाकाव्या लागतील, कुठे कमी तफावत आहे हे पाहण्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं मागणी केली. त्यामुळे सन्माननीय सभापती याही ते मान्यता दिली आणि पुढच्या मीटिंगला आपण हा जो बजेटचा आहे त्या बजेटबद्दल त्याही हे केलं. दुसरा मुद्दा, परत अर्ध्या तासानंतर दुसरी स्थायी समितीची सभा झाली आणि त्या स्थायी समितीच्या सभेमध्ये जवळजवळ 7 प्रश्न स्थायी समितीमध्ये मांडले होते. त्याच्यामध्ये पहिला पनवेल महानगरपालिका हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी रंगरोटी सारखा एक विषय होता. आम्ही त्याला विरोध दाखवला. विषय असं होतं का त्यावेळी हिंद दी चादर हा कार्यक्रम जो होता, हा कार्यक्रम 28/2/2026 ते 1/3/2026 पर्यंत कार्यक्रम होता. परंतु आमची महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य होती, म्हणजे यो प्रशासकीय कालावधीमध्ये काम झालेलं होतं. आलं लक्षात. प्रशासकीय कारण 82 लाख रुपयांना मंजुरी द्यायची, 84 लाख रुपये मंजुरी द्यायची रंगरोटीला. काय कलर मारल्यात, कुठे 2 हात मारल्यात, कुठे 3 हात मारल्यात, असे काही दाखवलेत. तर याच्यामध्ये कुठे कुठे एवढं 84 लाखाची कलर कुठे मारल्यात या कार्यक्रमामध्ये. आणि विशेष म्हणजे प्रशासकीय कालावधीमध्ये काम झालेलं होतं आणि प्रशासकीय कालावधीमध्ये काम असल्यामुळे आम्ही स्थायी समितीने त्याला विरोध दाखवलेला आहे. दुसरा प्रश्न होता पनवेल महानगरपालिकेमध्ये समजा ते संगणक नेटवर्क वगैरे दुरुस्तीचं हे होतं, त्यालाही आम्ही सांगितलं. तर त्याला आम्ही मान्यता दिली. खरं म्हणजे काय मान्यता दिली आम्ही, का आज माझे स्वतःच्या विरोधी पक्षनेता म्हणून इथं कॉम्प्युटर बंद होतं, तर ते कॉम्प्युटर बंद व्हायला 3 ते 4 दिवस लागले ऑपरेटर यायला. म्हणून त्याला आम्ही मान्यता दिली की जेणेकरून लवकरात लवकर या सुविधा ज्या आहेत, आता मार्च एंडिंग आलेलं आहे, टॅक्ससाठी लोकांना नेटवर्कचा प्रॉब्लेम होऊ नये, कुठं संगणकाचा प्रॉब्लेम होऊ नये अधिकाऱ्यांना, म्हणून याला आम्ही एक मान्यता दिली होती. पण सत्ताधाऱ्यांनी याला विरोध दाखवलं. त्यांचं म्हणून आम्हाला अभ्यास करायला पाहिजे, त्यामुळे त्यांनी ते वेळ घेतलं. आणि तिसरा विषय फार महत्वाचा होता का विविध विभागात मागणी भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यात आल्या जागेचा भाडेपट्टा मुदत देण्याबाबत. याच्यामध्ये काय होतं का आता पनवेल महानगरपालिकेने मालमत्ता कर जे घेतात त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे अधिकारी ठेवलेले आहेत ते एका याच्यामध्ये आता 7 ठिकाणी त्यांनी त्याच्या भाड्याची जागा घेतलेल्या होत्या आणि भाड्याची जागा घेतल्या कारणाने तिथेशी आता आम्ही स्वतः 2 दिवसापूर्वी खारघर प्रभाग समिती अ मध्ये फेरी मारली. एवढा मोठा प्रशस्त प्रभाग समितीचं ऑफिस बनवलेलं आहे. इथे 3 ते 4 अधिकारी येऊन बसतील. त्याच्यासाठी तुम्हाला विनाकारण दर महिन्याला जवळजवळ 4.5 लाख रुपये घालवायची गरज नाही भाडा. पुन्हा नावडा वसाहतीमध्ये फर्स्ट फ्लोअरला ते गाला घेतले, तिथे कोण येतच नाहीत. पाहायचं प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं असं. पुन्हा कामोट्याला आम्ही वॉर्ड ऑफिस बनवलेलं आहे, कामोट्याला बसू शकतात. आणि लोक किती बसतात, 4 ते 5 लोक बसलेले असतात. 5 ते 4-5 लोकांसाठी प्रत्येक वॉर्ड ऑफिसरला ऍडजस्ट होऊ शकतो आणि वास्तविक कॉन्ट्रॅक्ट बेसची लोक आलं लक्षात. आणि याच्यासाठी किती करणार होते, 1,80,00,000 रुपये महानगरपालिकेचे घालवणार होते. म्हणून आम्ही याला विरोध केला की याला हे अशा पद्धतीने 1,80,00,000 रुपये करदात्यांचे जाता कामा नये, म्हणून आम्ही त्या भूमिकेला राहिलो आणि हा विषय स्थगित करण्यात आला. आणि दुसरा महत्वाचा विषय होता का पनवेल महानगरपालिका कोयनावेल ते घोट गावातील याचं रोडवर केलेलं एक्सेस सेव्हिंग बद्दल होतो विषय. आणि 5वा विषय होता त्याच्याबद्दल आमचे हरीश किनीजी बोलतीलच बाकीच्या टेंडर संदर्भात सुद्धा. आणि करवल्याचं एक टेंडर होतं, तर करवल्याच्या टेंडरच्या याच्यामध्ये गावामध्ये जी पायाभूत सुविधा जी होती या पायाभूत सुविधेला मान्यता द्यावी म्हणून आमचं मत होतं. कारण प्रचंड तो गाव जर तुम्ही पाहिलं
का त्या गावामधून जाताना एकच वाहन जातोय, अशी परिस्थिती होती. त्यावेळी सुद्धा सत्ताधारी त्याला स्थगिती दिली. त्यांचं म्हणणं आम्हाला पाहायचं त्या टेंडरमध्ये किंवा त्या कामामध्ये पाहिजे नक्की काय आवश्यकता आहे, म्हणून त्यांनी त्याला स्थगिती दिली. पण आमचं त्याला मान्यता होती. दुसऱ्या गोष्ट तर सर्वात महत्वाचं म्हणजे हा अतिक्रमणाचा विषय होता. याच्यामध्ये 111 कामगारांची मुदतवाढ देण्याचं काम होतं आणि हे कधी फक्त 2.5 महिन्यासाठी 4.5 कोटी रुपये 4.5 कोटी रुपये खर्च करणार आहे. मी त्यांना एकच प्रश्न विचारला. त्याने एवढे JCB मागितल्यात, एवढ्या कामगारांची त्याने मुदत वाढ मागितलेली आहे, परंतु हे करत असताना तुम्हाला अशा किती तक्रारी आलेल्या आहेत? 2.5 महिन्यासाठी 4.5 कोटी रुपये आपल्याला खर्च करायचे आहेत. 2.5 महिन्यासाठी आपल्या किती तक्रारी आलेल्या आहेत? आणि पूर्वी हा कॉन्ट्रॅक्ट जवळजवळ 14 कोटी आम्ही 27 कोटीचा टेंडर हा दिलेला होता. 27 कोटीमध्ये किती एवढे अतिक्रमण काढले तुम्ही? किती पोलीस कंप्लेंट झाल्या होत्या तुमच्याकडे? या अशा प्रकारे मी त्यांना माहिती विचारली. त्यांच्याकडे देण्यासारखी माहिती अजिबात उपलब्ध नव्हती. ते बोलले आम्ही हे पूर्णतः हे करून तुम्हाला माहिती देतो. पुन्हा आता तुम्हाला जी ही पाहिजे 2.5 महिन्यासाठी वाढून पाहिजेत तुम्हाला, मग हे कुठे कुठे अतिक्रमण काढणार आहेत आणि कोणत्या भागात अतिक्रमण आहेत याची सखोल आम्ही माहिती विचारली. त्यांच्याकडे ते बिलकुल नव्हतं. ते फक्त सांगितलं कालच आम्हाला सत्ताधारी नगरसेवकांनी पत्र दिलेले आहेत, हे अतिक्रमण काढायचे आहेत, एवढे कामगार पाहिजेत, एवढे हे पाहिजे. आम्ही सांगितलं विरोध केलं. जनतेची सुद्धा काय मागणी आहेत, कुठे कुठे अतिक्रमण आहेत, कारण त्याला एक खारघरचं उदाहरण दिलं मी. जर तुम्ही एवढे 24 कोटी रुपये खर्च करतात, आज खारघर सारख्या शहरामध्ये जर फुटपाथवर आपण पाहिलं प्रचंड प्रमाणात बॅनर लागलेले आहेत. म्हणजे खारघर हा शहर 21व्या शतकातला शहर आपण बोलतोय. या शहरामध्ये फुटपाथावर म्हणजे आज ट्रॅफिकचा पुन्हा वाहतूक करणाऱ्या जे नागरिक आहेत त्याला प्रचंड हा त्रास होता. अशा अनेक कंप्लेंटी एक विरोधी पक्ष नेता म्हणून माझ्याकडे आलेल्या होत्या आणि हे तोडण्यात तुम्हाला वेळ नाही का मिळत? हे का काढले नाही? तर त्यांना याचं उत्तर काही देता आले नाहीत. या पद्धतीने जो 4 कोटी रुपये 2.5 महिन्यासाठी वाढत होते त्याला आम्ही विरोध केला आणि तो विषय स्थगित करण्यासाठी लावलं. 5वा सर्वात महत्वाचा विषय होता का पनवेल येथील जो करंजाडा म्हणजे पनवेलच्या बाजूने जो 506चा भूखंड आहे तिथून ते करंजाडा इथेशी मळनिसरण गाडी नदीवर पूल बांधण्यासाठी हा विषय होता. मी त्यावेळी स्वतः विरोधी पक्ष नेता या नात्याने सांगितलं याला आमचा मान्यता असेल, मान्यता देतो का तिथे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात होतोय. आज जर आपण पाहिलं त्या भागामधून जर प्रवास करत असला तर प्रवास करत असताना जो मच्छी मार्केट आहे त्याच्यामुळे आणि उरण करणं येणारी ट्रॅफिक त्याच्यामुळे प्रचंड लोकांना त्रास भोगावा लागतो. तसंच सकाळ सकाळी आपण जर पाहिलं भाजी मार्केटमध्ये जाणाऱ्या लोकांची सुद्धा वाहतुकीची कोंडी होतोय. त्यामुळे हा जरी 35 कोटी रुपये जर महानगरपालिकेचे जात असतील तरी त्याला माझी संमती होती, म्हणून मी त्याच्यामध्ये संमती दाखवली का चांगला उद्देश ठेवून हे काम काढलेलं आहे या पद्धतीने. परंतु सत्ताधाऱ्यांनी विरोध केलं. आमच्या नगरसेवक हरीशजी केनींनी काही मुद्दे मांडले, या गोष्टीवर बोलल्यामुळे ते विरोध झाला त्या गोष्टीला. का जेणेकरून विरोध म्हणजे काय कामाला विरोध नाही, यंत्रणेला होते जे आमचे मित्र हरीश केनीजी सांगतील कशामुळे आमचा विरोध आहे काय आमचा उद्देश एकच आहे का विकासाला विरोध आमचा अजिबात नाही. ही कामं ही निविदा ज्या टेंडर मधून काढलेल्या आहेत त्या सर्व टेंडरांना मान्यता द्यावा म्हणून मी स्पष्टपणाने त्यांना आदेश दिले. परंतु ते स्वतः सभापती आणि त्यांचे स्टँडिंग कमिटीचे मेंबर सत्ताधारीचे बोलले आम्ही ते कुठले टेंडर निघाल्यात कुठले कामं आहेत ते पाहायला जाऊ, बघू, मग निर्णय देऊ. अशा पद्धतीने ते स्थगित ठेवण्यात आले. अशा प्रमाणे आजची स्थायी समितीची सभा पहिली सभा ही मला वाटतं एकही विषय पास न होता आज महानगरपालिकेमधून सर्व विषय स्थगित ठेवण्यात आलेले आहेत. तर आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारलं हे स्थगित ठेवण्याचं होतं, सर्वच विषय जर स्थगित करायचे होते तर मग स्टँडिंग मीटिंग लावायची आवश्यकताच काय होती? लोकांचा वेळ जाणे, समोर पावसाला जवळ आलेला आहे, लोकांना महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे होतं. पाण्याचा मोठाचा प्रश्न आहे, आज पाणी नाहीये पनवेलमध्ये, हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता. हा विषय यासारखा स्टँडिंग मध्ये व्हायला पाहिजे होता. आमची काय नियोजन आहेत, आम्ही काय खर्च करणार आहोत, किंवा तुम्ही टॅक्सचा विषय घ्यायला पाहिजे होता का अभय योजना सारख्या आपण योजना करू जेणेकरून आपल्याकडे जर
ज्यावेळी अभय योजना महानगरपालिकेमध्ये आयुक्तांनी ठेवली त्यावेळी 300 कोटी 400 कोटी रुपये जमा झाले आपल्याकडे. आज जवळजवळ 2100 कोटी रुपये थकबाकी आहे आपल्याकडे. ही मी स्वतः पत्र दिलं होतं का तुम्ही अभय योजना राबवा 31 डिसेंबर पर्यंत, प्रचंड लोकांना त्यांना न्याय मिळून जाईल. अशा पद्धतीने सुद्धा आम्ही ते विषयाची मांडणी केली, परंतु सत्ताधारी याला दुजारा दिलेला नाही, म्हणून आम्ही हे विषय स्थगिती ठेवायला लावले. अशा पद्धतीने आम्ही मत मांडलेलं आहे विरोधी पक्ष नेता या नात्याने.